देशामध्ये पुन्हा कोरोनाचं टेन्शन। नवीन सब व्हेरिएंट JN1 चे देशामध्ये 21 रुग्ण, तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरिएंटचा शिरकाव। सिंधुदुर्गमधील एकाला लागण। पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा आज बंद। पाणी पुरवठा विभागाकडून दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा ठेवणार बंद, तर उद्या कमी दाबाने पाणी येणार। मार्च-एप्रिल 2024 पर्यंत देशातील टोल नाक्यांवरती GPS यंत्रणा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून GPS टोल वसुलीचा मुहूर्त जाहीर। मनोज जरांगे यांच्या 5व्या टप्प्यातील गाठीभेटी दौऱ्याला सुरुवात। 123 गावांमधील आंदोलक समन्वयकांशी संवाद साधणार। अधिवेशन संपताच सरकारचे मंत्री जरांगे पाटलांच्या भेटीला। 24 डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात चर्चा करून सरकारची बाजू स्पष्ट करणार। मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। पुराव्याच्या आधारे 5.5 लाख जणांना प्रमाणपत्र मिळाल्याचा प्रशासनाचा दावा। आदित्य राजाच्या कृपेनं वरुण राजानं टेंडरचा पाऊस पाडला, तर रोमिलछेडाला त्यांनी 57 कंत्राटं दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे कुटुंबावरती आरोप। भविष्यामध्ये कोण मुख्यमंत्री होईल सांगता येत नाही, त्यामुळे सर्वांनी अपेक्षा ठेवाव्यात। देवेंद्र फडणवीसांचं सभागृहामध्ये सूचक वक्तव्य। गडचिरोलीमध्ये शासकीय आश्रमशाळेमधील सुमारे 100 विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा। धानोऱ्यामधील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू। काही विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक। टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या विरोधामध्ये भाजपची आज देशभरामध्ये आंदोलन। खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरती आज संसद परिसरामध्ये गोंधळाची शक्यता। इंडिया आघाडीमधले खासदार संसद ते विजय चौक यापर्यंत आता पदयात्रा काढणार। मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरती आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक। सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद। अयोध्येमध्ये राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी वेगात। सुरक्षेची चोख व्यवस्था। राम मंदिरामध्ये AI तंत्रज्ञानयुक्त 2500 CCTV कॅमेरे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा वनडे सामना। दोन्ही संघांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 1 विजय। मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ भिडणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।